जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार सगळ्यांना। मी मधुरा कापसे जाधव तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतेय। पोलीस भरतीसाठी सर्वोत्कृष्ट असं आणि महाराष्ट्रातल्या नंबर 1 असे आपल्या टिकर मराठी या YouTube चॅनलवर। तर तुम्हाला दिसतच असेल डेमो लेक्चर आहे। आपली जी नवीन बॅच लॉन्च झालेली आहे जिचं नाव आहे सिंघम बॅच, आपली 17वी बॅच। तर या बॅचचं आपलं हे डेमो लेक्चर असणार आहे माझ्या विषयाचं म्हणजे बुद्धिमत्ता या विषयाचं। तर टॉपिक महत्वाचा असणार आहे कारण की तुम्हाला आवडतो, काहींना कन्फ्युजिंग असतो, बऱ्याचशा काही काही गोष्टी आहेत। ठीक आहे, तर आपण आजच्या या टॉपिक मध्ये पाहणार आहोत आकृत्या मोजणेवर काही प्रश्न। आता बॅच मध्ये माझी जी फाईल आहे तीच फाईल मी तुमच्यासाठी इथे घेऊन आलेली आहे। तर बॅच मध्ये मी कशा कशावर प्रश्न घेते किंवा कशा कशावर आकृत्या मोजण्यावर प्रश्न असतात एकदा आपण त्याकडे पाहूयात आणि मग प्रश्नाला सुरुवात करूया। ठीक आहे, आता आकृत्या मोजणे सगळ्यात पहिलं आपल्याला वाटतं माहिती आहे ते म्हणजे त्रिकोण मोजणे। त्यानंतर काय असतं, कोन मोजणे पण असतं। अजून काय असतं, चौरस मोजणे। अजून चौकोन मोजणे, जे तुम्हाला ह्या दोघांमधला फरक नाही समजत। अजून आयत मोजणे। त्यानंतर सरळ रेषा मोजणे। अजून वर्तुळ मोजणे। आणि अजून एक आहे ते म्हणजे घन मोजणे। ठीक आहे, तर ह्या सगळ्यांवर मी प्रश्न घेते आमच्या बॅच मध्ये, कारण की बॅच अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेवलचं होतं। तर बेसिक म्हटलं म्हणजे त्रिकोण मोजणं, वर्तुळ मोजणं, रेषा मोजणं आणि ऍडव्हान्स म्हटलं म्हणजे घन मोजणे असतात, हो की नाही। हे खूप कमी ठिकाणी विचारलं जात किंवा शिकवलं जातं। मग त्रिकोण, कोन, चौरस, चौकोन, आयत, सरळ, वर्तुळ, घन या प्रत्येकाचे आपण काही काही उदाहरण घेऊयात जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला समजेल सुद्धा की बॅच मध्ये कसे प्रश्न असतात आणि कशा पद्धतीने शिकवणं असतं। ते शिकवणं तर तुम्ही दररोज युट्यूबवर पाहतच आहात, पण थोडंफार फरक असणारच बॅच मध्ये आणि ह्याच्यामध्ये लिटिल सारखा, कारण तिथे टॉपिक नुसार अगदी कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते। प्रवेश सुरू आहे, पण आपण सुरू करूयात आपल्या या टॉपिकला। पण त्याआधी लेक्चरला पटापट लाईक करून घ्यायचं आहे आणि लेक्चरला शेअर पण करायचं आणि सगळ्यात महत्वाचं कमेंट मध्ये सांगायचं पण आहे की लेक्चर कसं वाटलं ते नक्की आठवणीने न चुकता न विसरता। चला सगळ्यात पहिलेच पाहूयात आपण, ते म्हणजे त्रिकोण मोजायला आलंय। चला, तर आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत मोजा बरं, किती त्रिकोण आहेत आकृतीमध्ये। जेव्हा एका बिंदूपासून बरेचसे त्रिकोण निघतात तेव्हा ह्यांना क्रमांक द्यायचे असतात आणि दिलेल्या क्रमांकांची बेरीज करायची असते। 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक, बस किती उत्तर आलं, टोटल 10। त्रिकोणांची एकूण संख्या किती आली आहे, 10 आली आहेत। जिथे जिथे शॉर्ट ट्रिक लागणार तिथे तिथे मी तुम्हाला त्या सगळ्या एक्सप्लेन करते। सेम ह्याच्यावरच घेऊयात। खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत, 14, 20, 24, 28। पुन्हा काय सांगितलं, जेव्हा एका बिंदूपासून खूप सारे रेषा निघून त्याचे त्रिकोण तयार होताना दिसत असतील तेव्हा त्यांना क्रमांक द्यायचे आणि जेवढे क्रमांक दिलेले आहेत त्या सगळ्यांची बेरीज करायची। 1 अधिक 2 3 अधिक 3 6 अधिक 4 10 अधिक 5 15 अधिक 6 21 अधिक 7 28। आता या आकृतीमध्ये एकूण किती त्रिकोण झाले आहेत, एकूण 28 त्रिकोण झाले आहेत। म्हणून पर्याय क्रमांक कुठला आला, पर्याय क्रमांक चौथा आला, बरोबर आहे। चला आता पुढे हे घ्या, खालील आकृतीमध्ये त्रिकोणांची एकूण संख्या किती, 13 12 6 4। आता ह्यामध्ये बघा,
हे जर सोडले तर वरचे पण त्रिकोण आहे, ही रेष सोडली तर खालचे पण त्रिकोण आहेत. मग यांना काय करायचं, वरच्यांना वेगळे क्रमांक द्या 1 2 3, खालच्यांना वेगळे क्रमांक द्या 1 2 3. खालचे म्हणजे हे चौरस आहे, ठीक आहे, सॉरी चौकोन आहेत, हे वाले सांगते मी. हा बघा, हा ही जी रेष सोडली ना तर हा जो तयार होतोय ते वाले सांगते. बरं, 1 + 2 + 3 बरोबर 6. 1 + 2 + 3 बरोबर 6. 6 + 6 किती होतात, 12 होतात. म्हणजे आता ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मॅडम एक मोठा मोजायचा राहिला म्हणून एक एक्स्ट्रा ऍड करून 13 घेतो, अजिबात नाही. आता जेव्हा आपण असे क्रमांक देऊन त्यांची बेरीज करतो त्याच्यामध्ये छोटे मोठे सगळेच्या सगळे त्रिकोण ऍड होतात. आणि सगळ्यात महत्वाचं मुलांच्या डोक्यामध्ये असतं की जेव्हा आपण आकृती मोजण्यावर प्रश्न येतात तर पर्यायामध्ये जो मोठा पर्याय असतो ना तेच उत्तर खरं असतं. असं खूप क्वचित होतं, खूप क्वचित असं असतं. तर ह्या ज्या ट्रिक मध्ये फसू नका. जर कोणी सांगितलं असेल की तुला जर आकृत्या मोजण्यावर काही प्रश्न विचारले गेले आणि तुला मोजायचं नसेल तर पर्यायामध्ये जो मोठा पर्याय दिसत असेल त्याला टिक करून ये भावा. मग आता इथे 13 वर आहे पण आपलं उत्तर 12 आलंय, भावाचा 1 मार्क गेला किंवा बहिणीचा 1 मार्क गेला. तर ते वाला डोक्यातून काढून टाका. चलो, याच सारखा पुढे प्रश्न बघूयात का एखादा. घ्या, खालील आकृतीत किती त्रिकोण आहेत, 30 32 24 36. आता माझ्या या बॅच मध्ये काही PYQ पण आहेत किंवा काही वेगळे ऍड पण केले जे परीक्षेला येऊ शकतात असे. आता यांना पुन्हा क्रमांक द्यायचे 1 2 3 4, 1 2 3 4, 1 2 3 4. वरच्यांची बेरीज करा, 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10. 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10. 1 + 2 + 3 + 4 बरोबर 10. 10 10 20 आणि 10 30. आता इथे त्रिकोणांची संख्या किती झाली आहे, टोटल 30 झाली आहे. पुन्हा नव्याने ऍड करायची गरज आहे का एक, अजिबात नाही. बरोबर आहे. चला आता थोडस वेगळं पाहूयात. आता हे तुम्हाला कळलं. आता सगळ्यात महत्वाचं, इथे मोजा भाऊ त्रिकोण किती आहे. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत, 17 15 16 20. त्रिकोणांची एकूण संख्या किती, पटकन मोजा, चला फास्ट. मोजला, बरं बघा. आता इथे काय झालं, या बिंदूपासून रेषा निघतात, या बिंदूपासून रेषा निघतात. क्रमांक द्या 1 2 3 4 5. यांना पण क्रमांक द्या 1 2. यांची बेरीज करून घ्या, 1 + 2 3, 3 6, 4 10 आणि 5 15. यांची बेरीज करून घ्या, 1 + 2 बरोबर 3. 15 + 3 18 होतात. उत्तर 18 यायला पाहिजे का, अजिबात नाही. याच्यातून वजा 1 करायचं. का वजा 1 करायचं माहितीये, हे बघा हा जो त्रिकोण असतो ना हा आपण दोनदा मोजतो, बरोबर आहे. याला इथून पण मोजल्या जातं आणि ह्यांच्यातून पण इथे पण मोजलं जातं. तर त्या त्रिकोणाला दोनदा मोजलं जातं म्हणून वजा 1 केलं, उत्तर झालं 17. दोनदा मोजल्या गेला आहे त्यामुळे. आता ह्याच्यावरच एक प्रश्न घेऊयात आपण अशातच. बघा, खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. ऑप्शन आहे 6 11 12 10. पुन्हा त्रिकोणांची संख्या म्हटलंय, परत त्यांना नंबर द्या 1 2 3. यांना नंबर द्या 1 2 3. बेरीज करा, 1 + 2 + 3 झाले 6. 1 + 2 + 3 झाले 6. 6 + 6 झाले 12. पुन्हा या 1 ला दोनदा मोजता असं म्हटलं तरी पण चालेल. या 1 ला इथून पण घेतलं इथून पण घेतलं, पण हे ना काय माहितीये तुम्ही नंतर पुढे कन्फ्युज होता. म्हणून हा एक त्रिकोण एक्स्ट्रा मोजला गेल्यामुळे दोनदा मोजला गेला, त्यामुळे आता इथे त्रिकोणांची संख्या किती झाली, 11 झाली. तर जेव्हा पण या पद्धतीने आपण कॉमन एक दोघांकडून घेतलंय जेव्हा एखाद्याला दोनदा मोजलं गेलं तेव्हा त्याच्यातून वजा 1 करावं लागतं. म्हणजे आपलं इथे त्रिकोण किती झाले, इथे त्रिकोण झाले 11. समजले. पुढे या. आता पुन्हा वेगळं.
खालील आकृतीत जास्तीत जास्त किती त्रिकोण तयार होतात? 4, 6, 8, 10. आता जेव्हा पण तुम्हाला चौकोन दिसेल आणि त्याच्यामध्ये क्रॉस दिसणार या पद्धतीने, तेव्हा यांना क्रमांक द्यायचे आणि जी मोठी संख्या येते, 6 येणार, 4 येणार, 8 येणार, तर जी पण मोठी संख्या येते ना, त्या मोठ्या संख्येची दुप्पट करायची. 4 दुने 8. आता इथे त्रिकोण किती झाले? 8. कसे काय 8? हे 4 झाले, हा 5वा, हा 6वा, हा 7वा, हा 8वा, म्हणजे एकूण त्रिकोण 8 झाले. मोजण्यापेक्षा जेवढी मोठी संख्या आली त्याची आपण डायरेक्ट काय करून घेतली? दुप्पट करून घेतली. अजून आहे असंच प्रश्न, देते तुम्हाला. घ्या. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहेत? 12, 20, 16, 10. पुन्हा यांना क्रमांक द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. परत जी मोठी संख्या दिलेली आहे त्या मोठ्या संख्येची आपल्याला करायची आहे दुप्पट. मोठी संख्या दिली 8, 8 दुने झाले 16. मोजू शकता, हे 8 झाले, 9, 10, 11, 12. बरोबर आहे. हा बघा, हा 13, हा 14, हा 15 आणि हा मोठा 16. असे टोटल त्रिकोण झाले 16. आता परत एक लेवल अप जाऊयात आपण. घ्या. खालील आकृतीमध्ये एकूण त्रिकोणांची संख्या एकूण त्रिकोणांची संख्या किती? 5, 10, 9, 7. पुन्हा यांना क्रमांक दिले 1, 2, 3, 4. या 4 ची केली दुप्पट, उत्तर आला 8. हा एक राहिला ना खालचा, 8 अधिक 1, 9. त्रिकोणांची संख्या किती झाली? त्रिकोणांची संख्या 9 झाली, उत्तर 9 आलं. बरोबर. चला, म्हटल्याप्रमाणे एक लेवल अप जायचंच आहे आपल्याला. खालील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? 28, 24, 25, 26. आता परत जे सांगितल्याप्रमाणे 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. 1, 2, 3, 4. बरोबर आहे. मोठी संख्या गुणिले 2 अधिक मोठी संख्या गुणिले 2 अधिक मोठी संख्या गुणिले 2 अधिक यांच्या मध्ये जेवढ्या लाईन असतात उभ्या, मधल्या उभ्या रेषा गुणिले 2. मधल्या रेषा गुणिले 2. आता हे किती झाले? 4 दुने 8 अधिक 4 दुने 8 अधिक 4 दुने 8. मला सांगा मध्ये रेषा किती आहे? 1 आणि 2. 2 दुने 4. 8 1 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24 आणि 4 झाले 28. आता इथे त्रिकोण किती बनले? 28. कशामुळे हे असं झालं? तर बघा, हा एक त्रिकोण बनतो त्या रेषामुळे आणि हा एक त्रिकोण बनतो म्हणून एका रेषेचे 2 त्रिकोण झाले, म्हणून आपलं उत्तर इथे आलं 28. याच सारखा पुढचा प्रश्न आहे, सेम आहे, फक्त एक लेवल अप. खालील आकृतीमध्ये किती त्रिकोण आहे? आता फटाफट करा. 1 2 3 4, 4 दुने 8. 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 मधल्या रेषा 1 2 3, 3 दुने 6. 8 45 ला 2 कमी. आता इथे त्रिकोण किती झाले? त्रिकोण झाले 38. पर्याय क्रमांक झालेला आहे 3रा. आता फक्त याच्यावरच त्रिकोण येतात का? नाही, काही वेळा त्रिकोण मोजायला पण येतात. जसं हे, यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती आहे? 8, 9, 12, 10. बघा, हा 1 छोटा, 2 छोटा, 3 छोटा, 4 छोटा, 5 छोटा, 6 छोटा. हा मोठा असा 7वा आणि हा मोठा असा 8वा. मग त्रिकोणांची एकूण संख्या इथे किती झाली आहे? 8 झाली आहे. म्हणून पर्याय कुठला आलाय? पहिलाच आलाय. पुढच्या प्रश्नाकडे वळा. त्रिकोण मोजायला देते आता.
खालील आकृतीतील त्रिकोणांची संख्या किती? त्याच्यामध्ये शॉर्ट ट्रिक काही बसणार आहे का? बसवू पण शकता. 1 2 3 4, 4 दुने 8, हा 9, हा 10, मोठा 11, हा अर्धा 12, हा अर्धा 13, असं होऊ शकतं. पण तुम्ही शांततेत बघा. 1 2 3 4 5 6, छोटे त्रिकोण किती झाले? जे सिंगल सिंगलचे आहे असे 6 झाले. आता 2 2 चा गट करा. 1 आणि 2 चा मिळून एक त्रिकोण होतो. 3 आणि 4 चा मिळून एक त्रिकोण होतो. 1 आणि 3 चा मिळून एक त्रिकोण होतो. 2 आणि 4 चा मिळून एक त्रिकोण होतो. त्रिकोण किती झाले? 4. आता 3 3 चा गट करा. 1 3 5 साठी एक त्रिकोण होतो आणि 2 4 6 चा एक त्रिकोण होतो. किती झाले? 2. आणि सगळ्यात मोठा असा एक 6 4 10 2 12 आणि 1 13, त्रिकोणांची संख्या झाली 13. हे बघा, हे 6 झाले, हा एक 7 झाला, हा 8 झाला, हा 9 झाला, हा 10 झाला, हा मोठा 11, मोठा 12 आणि सगळ्यात मोठा असा 13. असतात, मोजायला पण त्रिकोण आहेत. आता त्रिकोण आपण पाहून झाले. डन डना डन. आता आपण काय पाहूयात? कोण मोजूयात. चला. अरे लाईक करा, लाईक करा. न बोलता तुम्ही लाईक कराल की नाही मला पण नाही माहिती. सेम जसं त्रिकोणाचं असतं सेम तसंच कोणाचं पण असतं. जेवढे तुम्हाला नंबर म्हणजे जेवढे तुम्हाला रिकाम्या जागा दिसतात तिथे नंबर टाका. 1 2 3 4 5 6, त्यांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर झाले 21. कोण किती झाले? 21 झाले. बरं, अजून एक प्रश्न घेते. खालील आकृतीमध्ये कोणांची एकूण संख्या किती? 8 18 36 38. पुन्हा 1 2 3 4 5 6 7 8. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 अधिक 8. आता उत्तर किती झालं? 36. है ना? इथे कोण किती झाले? 36 झाले. मग आता आपण इथे परत टिकमार्क करून घेऊयात. कोण शिकलो आता आपण? डन. बरोबर. आपण सरळ रेषा आणि वर्तुळ पाहून घेऊयात, म्हणजे मग तुम्हाला मला वेळ भेटेल चौकोन आणि चौरस एक्सप्लेन करण्यासाठी. खालील आकृतीमध्ये सरळ रेषा किती? 9 10 15 16 रेषा मोजायच्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. एकूण रेषा किती झाल्या? एकूण रेषा झाल्या आहेत 12. पुढे पण आहे. खालील आकृतीमध्ये रेषांची संख्या किती? 8 18 36 38. परत मोजा. बघा, ही एक रेष, ही दुसरी, ही तिसरी, ही चौथी, ही पाचवी, ही सहावी, ही सातवी आणि ही पूर्ण एक अशी 8वी. उत्तर किती झालं? 8. 8 नसून 9 असतं तर उत्तर 9 आलं असतं. पण पर्यायांमध्ये आता इथे नीट बघायचं, कोण विचारलेत का नाही, रेषा विचारल्यात, म्हणजे उत्तर किती झाले? 8 झाले. आणि कोण विचारलं असतं उत्तर 36 आलं असतं. प्रश्न नीट वाचायचा फक्त. आता वर्तुळांचं पाहून घेऊयात. खालील आकृतीमध्ये किती वर्तुळ आहेत? 13 16 17 22. खूप सोपं असतं हे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17. एकूण किती झाले वर्तुळ? 17 झालेत. परफेक्ट. पुढच्या प्रश्नाकडे या. वर्तुळाचाच घेते. खालील आकृतीमध्ये किती वर्तुळ आहेत? 10 14 12 13. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13.
एकूण किती वर्तुळ झाले? 13 वर्तुळ झाले. बरोबर आहे ना? ते तर मला लाईक आणि कमेंट मध्ये कळेलच तुम्हाला कसं वाटतंय, लेक्चर आवडलं नाही आवडलं, मी छान शिकवते नाही शिकवत. आता सगळ्यात महत्वाचं आपण पाहणार आहोत घन. खालील आकृतीमध्ये घन किती? आता घन कसे मोजायचे? जेव्हा तुम्हाला 1 2 3 स्टेप दिसतात, पायऱ्यांसारखं दिसतंय, आपण चढतो, ही पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही तिसरी पायरी. बरोबर आहे? पहिल्या पायरीवर मला किती दिसतायत? 1 2 3 दिसतायत. दुसऱ्या पायरीवर किती दिसतायत? 2 दिसतायत. आणि तिसऱ्या पायरीवर एकच दिसतंय. 3 एके 3, 2 दुने 4, 3 एके 3, 3 अधिक 4 7 अधिक 3 10. घन किती आले? 10 आलं. कसं करायचं आहे? ही पहिली पायरी, दुसरी पायरी, तिसरी पायरी. तिसऱ्या पायरीवर 1 ठोकळा, दुसऱ्या पायरीवर 2 ठोके दिसतायत, तिसऱ्या पायरीवर पहिल्या पायरीवर 3 ठोके दिसतायत. गुणाकार करायचा. 3 एके 3, 2 दुने 4, 3 एके 3. बेरीज केली, उत्तर झालं आपलं 10. सेम याच प्रकारे अजून एक घेते. खालील आकृतीतील घन किती? पुन्हा मोजा. आधी पायऱ्यांनुसार जा. ही पहिली पायरी, ही दुसरी पायरी, ही तिसरी पायरी. तिसऱ्या पायरीवर 1 ठोकळा दिसला, दुसऱ्या पायरीवर 1 2 3 ठोकळे दिसले, आणि पहिल्या पायरीवर 1 2 3 4 5. असे नका मोजू, वरतून मोजा. ठीक आहे? या आकृतीमध्ये आणि या आकृतीमध्ये फरक आहे. इथून वरून आपल्याला कळतंय, या आकृतीमध्ये ते कळत वरूनच ठोकळे घ्यायचे. ठीक आहे? 1 2 3 4 5. 3 एके 3, 3 दुने 6, 5 एके 5. किती झाले? 14. आता इथे एकूण घनांची संख्या किती झाली आहे? 14 झाली आहे. बरोबर आहे? समजलं? याच्यावरच अजून एक टाईप आहे, तो म्हणजे हा. कुठं गेला? खालील आकृतीमध्ये घन किती? 1 ठोकळा दिला जातो, अख्खा पूर्ण एक घन. याला तुम्हाला माहिती आहे L इंटू B इंटू H, लांबी गुणिले रुंदी गुणिले पाया, या पद्धतीने. बरोबर आहे? लेंथ इंटू ब्रेड इंटू हाईट. मग बघा बरं, हाईट 1 2 3 4, हे पण 1 2 3 4, हे पण 1 2 3 4. बरोबर आहे? 4 गुणिले 4 गुणिले 4, उत्तर झालं 64. तसं तर डायरेक्ट n घन असं पण करू शकतो. n आहे 4, 4 चा घन 64. या पद्धतीने पण उत्तर येतं. पुढे जाऊयात. आयत पण मोजून घेऊयात आपण. सोपं आहे. सोबतच्या आकृतीत एकूण किती आयत आहेत? 16 14 15 13. आयतांची संख्या विचारली आहे. 1 2 3 4 5. सगळ्यांची बेरीज केली. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5. आयत झाले टोटल 15. इथले आयत बघा बरं आता, हे वाले. शेजारील आकृतीत एकूण किती आयत आहेत? 29 33 35 37. परत नंबरच द्यायचं. 1 2 3 4 5 6 7. इथे पण 1 2 3. बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 अधिक 7 आणि 1 अधिक 2 अधिक 3. बरं, हे किती झाले? 10 5 15 21 आणि 7 28. हे किती झाले? 6. 28 आणि 6 किती झाले? 34. पण बघा, हा जो मधला आयत आहे त्याला आपण इथून पण मोजलं, इथून पण मोजलं, त्याला आपण 2दा मोजलं, वजा 1 करावं लागणार. जसं आपण त्रिकोणाचं करत होतो सेम असंच आयताचं जेव्हा इंटरलिंक होतं एकमेकांना तेव्हाच ह्या गोष्टी होतात. मग आता उत्तर किती झालं? पर्याय दुसरा 33 झालं. हो की नाही? बरोबर आहे? लेक्चरला लाईक करून घ्यायचं आहे सगळ्यांनी. बर, आतापर्यंत आपण याच्यामध्ये काय काय शिकलो? आपण सरळ रेषा मोजल्या, आपण वर्तुळ मोजले, आपण घन पण मोजले, आपण आयत पण मोजले.
आता द मोस्ट इम्पॉर्टंट ज्याच्यामध्ये तुम्ही खूप जास्त मिस्टेक करता किंवा तुम्हाला खूप जास्त कन्फ्युजन तयार होतं ते म्हणजे चौरस आणि चौकोनामध्ये, हो की नाही? मग आधी आपण त्याचं थोडस बेसिक पाहूयात आणि मग डायरेक्ट प्रश्नांना सुरुवात करूयात. होमवर्कला आपण देणार आहे प्रश्न, जेणेकरून मला समजेल कोणाला समजलं आहे आणि कोणाला नाही समजलं आहे ते. चलिए, चौकोन, चौरस. नंबर दिले 1 2, नंबर दिले 1 2, 1 अधिक 2 3. चौकोन किती झाले? 3 झाले. कसे 3 झाले जरा पहा बरं. हा 1 झाला, हा दुसरा झाला आणि मोठा असा तिसरा झाला. एकूण चौकोन किती झाले? 3. इथे चौरस किती झाले? 2. 1 गुणिले 2 2. का? हा 1 झाला, हा 2 झाला. आता ह्या ऑब्झर्वेशन मुळे तुम्हाला काय कळतंय की चौकोन म्हणजे ज्याच्यामध्ये चौरस पण येतं, ज्याच्या चारी बाजू समान असतात आणि आयत पण येतं. चौकोनामध्ये कोण कोण येतं? चौरस पण मोजतात आणि आयत पण मोजतात, हो ना? चौरसामध्ये तसं नाही होत. चौरस म्हणजे ज्याच्या सगळ्या बाजू समान. मग ह्याच्यावरच दुसरं बघा. चौकोन 1 2 1 2. बेरीज करा रे. 1 अधिक 2 3, 1 अधिक 2 3. आता ह्यांचा गुणाकार करतो आपण. 3 त्रिक 9. आता मोजा बरं किती होत आहेत? 1 2 3 4. मोठा एक पाचवा पण बसतो. हा 6वा, हा 7वा, हा 8वा, हा 9वा. ठीक आहे, हा मोठा घेतलाय मी त्यामुळे 9 झाले. एकूण किती झाले आता इथे? चौकोन 9 झाले. पण सेम चौरसाकडे बघा. 1 2 2. गुणाकार करायचा. 1 2 3 4, मोठा एक पाचवा, बेदुने 4 आणि उरलेली संख्या 1. 4 अधिक 1 झालं 5. मोजले आपण. 1 2 3 4, मोठा एक पाचवा. म्हणजे चौरस 5 झाले पण चौकोन 9 झाले. चौरस चौकोनातला फरक समजला असेल तर मी प्रश्नांकडे वळतीये. ठीक आहे, चला चौकोन बघू. आधी बेसिक. शेजारच्या आकृतीतील किती चौकोन आहेत? 16 30 100 65. चौकोन असो चौरस असो, वरच्या आडव्यांना क्रमांक द्यायचे आणि उभ्यांना क्रमांक द्यायचे. आडव्यांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 10. उभ्यांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 बरोबर 10. आलेल्या दोन्ही बेरजेचा गुणाकार करायचा. 10 गुणिले 10 100. चौकोन किती झाले? 100 झाले. आता ह्याच्यामध्ये जर आपल्याला चौरस विचारला गेला, याच्यामध्ये जर चौरस विचारले गेले, खालील आकृतीत एकूण किती चौरस आहे? 32 28 30 34. 1 2 3 4, 1 2 3 4. यामध्ये काय करायचं? शेवटांचा गुणाकार, क्रॉस गुणाकार म्हणतात. 4 चौक 16 अधिक या दोन संख्यांचा गुणाकार 3 गुणिले 3 अधिक या दोन संख्यांचा गुणाकार आणि उरलेली मोठी संख्या. एकच उरलाय. 4 चौक 16, 3 त्रिक 9, बेदुने 4 आणि 1. आता एकूण चौरस किती झाले? एकूण चौरस झाले 30. पर्याय क्रमांक झाला तिसरा. चौकोन आणि चौरसचा फरक समजला प्रत्येकाला? बस मला कमेंट पाहिजे भरपूरशा. पुढे जाऊयात. चौकोनच मोजायचे. खालील आकृतीमध्ये चौकोनांची एकूण संख्या किती आहे
15, 30, 36, 40. चौकोन म्हटलंय 1 2 3 4 1 2. आडव्यांची केली बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 10. उभ्यांची केली बेरीज 1 अधिक 2 3. 10 गुणिले 3 30. आता म्हणणार मॅडम हे एकला इथे पण मोजतोय इथे पण मोजतोय, चालेल, पण हे जर असे इंटरलिंक होत असेल तर ह्याला आपण दोनदा मोजतो, त्यामुळे वजा 1 करावं लागतं. दोन्ही आकृतीमध्ये फरक येतो. म्हणून उत्तर किती झालं? उत्तर झालं 30. पर्यायी क्रमांक झाला दुसरा. चौकोनच घेते सध्या म्हणजे समजेल आपल्याला. आता इथे बघा, सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? 6, 16, 12, 14. चौकोनांची एकूण संख्या किती? आडव्यांना नंबर द्या 1 2 3. उभ्यांना नंबर द्या 1 2 3. आडव्यांची बेरीज करा 1 अधिक 2 अधिक 3 6. उभ्यांची बेरीज करा 1 अधिक 2 अधिक 3 6. 6 अधिक 6 12. मॅडम आता गुणाकार का नाही केला? बरोबर ना, 6 6 36 का नाही केलं? बाळांनो, हे असा कधी होतो का? 1 2 3 4 5 6. 6चा तर चौकोन होत नाही, म्हणून हा 1 2 3 4 5 6. हा पण 1 2 3 4 5 6. मग वरचे 6 खालचे 6 मिळून झाले 12. दोघांमध्ये फरक आहे, आकृतींमध्ये फरक आहे. पण आता इथे बघा, शेजारील आकृतीत एकूण किती समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम आहेत? 20 18 16 12. आता तुम्ही ते करू शकता, कारण की ह्या अशा आकृतीला मी सरळ केलं तर माझी नॉर्मलच आकृती बनणार. 1 2 3 1 2. ठीक आहे. आडव्यांची बेरीज 1 अधिक 2 अधिक 3 बरोबर 6. उभ्यांची बेरीज 1 अधिक 2 बरोबर 3. 6 त्रिक 18. आता चालतंय. कळलं? जाऊयात पुढच्या प्रश्नावर. आहे का? पाहतेस, मी पाहतेस काहीतरी वेगळं तुमच्यासाठी. हे बघा, सेम ज्या पद्धतीने आधी घेतलं होतं या प्रश्नाच्या आधी, म्हणजे हा प्रश्न त्याच्या आधीच्या आधीचा प्रश्न. खालील आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? 20 18 16 14. करा 1 2 3 4. 1 2 3 4. आता इथे पर्यायांवरण कळतंय, पण परीक्षेमध्ये कधीतरी पर्याय पण आपल्याला फसवून जातात. हे झाले 10, हे झाले 10, 10 आणि 10 झाले 20. गुणाकार होणार नाही, मी तुम्हाला सांगितलेलं आहे बाकी, है ना? म्हणजे पर्याय कुठला झाला? पहिलाच झाला, विदाउट एनी कन्फ्युजन. चौकोन तुमचं क्लिअर झालं आहे. बाकी नॉर्मल पण येईल विचारायला 1 2 3 4 5. इथे तर 15 येऊन जातील आपले. हा एक मोठा चौकोन आहे, हा घेऊन घ्या वाटलं तर. खालील आकृतीत किती चौकोन आहेत? 308 315 209 317. 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5. आडव्यांची बेरीज करा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 6 बरोबर 21. उभ्यांची बेरीज करा 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 बरोबर 15. 21 गुणिले 15. 15 दुने 30 आणि 15 315. आता एकूण चौकोन इथे किती झाले? 315 झाले. ठीक आहे. आता जसं चौकोन पाहिलं, अजून एक आहे ते म्हणजे खालील आकृतीत किती समांतरभुज चौकोन म्हणजे पॅरलेलोग्राम्स आहेत? 3 4 5 6. तुम्ही म्हणा मॅडम त्रिकोण दिसतंय, 1 2 3 4 5 त्रिकोण आहे, पण नाही, आपल्याला चौकोन बघायचे आहेत ज्याला 4 बाजू असतात, है ना? चला, आता इथे सगळ्यात पहिला हा दिसला तुम्हाला? अरे तुम्हाला नाही दिसला रे, आता मी दाखवते, थांबा जरा 1 मिनिट. डार्क पेन घ्यावा लागेल. हा एक दिसला तुम्हाला? हो मॅडम दिसला. हा दुसरा तुम्हाला दिसला? हो मॅडम दुसरा पण दिसला. आणि हा तिसरा असा तुम्हाला दिसला? हो मॅडम तिसरा पण दिसला. 3 दिसून झाले. बरं, आता पुढचे दाखवते. हा चौथा दिसला तुम्हाला? हो मॅडम. हा 5वा दिसला? हो. आणि हा 6वा मोठा दिसला? हो.
मग आता टोटल किती झाले? 6 झाले की नाही? कसे मोजले आपण? हा 1, हा 2, मोठा 3, हा 4, हा 5, मोठा 6. एकूण पॅरालेलोग्राम्स म्हणजे समांतरभुज चौकोन किती झाले? 6 झाले. बॅचचे प्रश्न आहे, तुम्ही विचार करा बॅचचे विद्यार्थी किती हुशार होत असणार आहेत ते. चौरसांकडे जाऊयात. चला, खालील आकृतीमध्ये एकूण चौरस किती? 60, 30, 28, 20. 1 2 3 4, 1 2 3. शेवटांचा केला गुणाकार, 3 चौक 12, अधिक शेवटांचा केला गुणाकार, 3 दुने 6. उरलेली मोठी संख्या 1 आणि 2 मध्ये मोठं कोण? 2. 4 3 चौक 12, 3 दुने 6 आणि 2. एकूण चौरस किती झाले? 20. पर्याय कुठला झाला आहे? चौथा. बरं, अजून एक देते. खालील आकृतीत चौरसांची संख्या किती? 16, 18, 15, 20. बघा, मध्ये 1 2 3 4 मोठा असा 5वा, 6 7 8 9 मोठा असा 10वा. 1 2 3 4 5, 10 आणि 5 झाले 15. सरळ सरळ मोजायचं होतं. काय करायचं? n गुणिले 5 करायचं. ठीक आहे. त्रिकोण म्हणजे n म्हणजे त्रिकोण, n म्हणजे चौरस असणारे, आतमध्ये असणारे चौरस. किती आहे मोठा? 1 2 3, 3 5 15. या पद्धतीने कधी 4 पण देतात, 5 पण देतात. फक्त मोठेवाले मोजायचे. 1 2 3 असे वाले मोजा, नाही तर आणि घोळ करून बसाल. नाही मॅडमने असं शिकवलं. खालील आकृतीत एकूण किती चौरस आहेत? 7 9 5 10. चौरस विचारले. चौरस मोजणी करा. 1 2 3 4. 4 झाले का? दिसणारे 4 झाले तुम्हाला? बरं, पुढचे मोजूयात आता आपण. 5 6 7. चौरसच आहेत ना ते, फक्त वेगळे फिरवले गेलेत. म्हणजे किती झाले? 7 झाले. चौरसांची संख्या इथे किती झाली आहे? 7 झाली आहे. 4 सरळ आणि 4 शंकरपाळ्याच्या आकृतीसारखे. बर, परीक्षेचं स्वरूप बघता थोडेसे वेगळे प्रश्न विचारले जाऊ शकतील. ते म्हणजे असं, खालील आकृतीत चौरस आणि चौकोनांची एकूण बेरीज किती? 200, 210, 220, 190. आडव्यांना क्रमांक द्या. 1 2 3 4 5. उभ्यांना क्रमांक द्या. 1 2 3 4. आडव्यांची बेरीज करा. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 अधिक 5 15. 1 अधिक 2 अधिक 3 अधिक 4 10. 15 10 हे 150. आता हे 150 काय आले आपले? 150 आले चौकोन. चौकोन काढून झाले. आता आपल्याला चौरस काढायचा आहे. 5 चौक 20 अधिक 4 त्रिक 12 अधिक 3 दुने 6 अधिक दोघांमध्ये उरलेली मोठी संख्या 2. 5 चौक 20, 4 त्रिक 12, 3 दुने 6 आणि 2 झाले 40. हे 40 काय झाले आपले? चौरस. चौरस आणि चौकोन या दोघांची बेरीज म्हटलेलं आहे आपल्याला. मग 150 अधिक 40 उत्तर झालं 190. बरोबर आहे. चौकोन आणि चौरसांची एकूण बेरीज किती झाली? 190 झाली. यासारखेच काही प्रश्न मी तुम्हाला होमवर्कला देते. डिपेंड ऑन यू, तुम्हाला त्याचं उत्तर द्यायचं आहे का नाही, आणि मला माझं शिकवणं तुम्हाला आवडलं असेल तर सांगायचं आहे की नाही. ठीक आहे. मग आता मी तुमचा चौरसचा पण डाऊट क्लिअर केला, चौकोनचा पण केला. म्हणजे जे मी तुम्हाला सगळ्यात पहिले सांगितलेलं, त्रिकोण, कोण, चौरस, चौकोन, आयत, सरळरेषा, वर्तुळ आणि घन असे टोटल 8 टॉपिक किंवा आकृत्या यामध्ये आपण कव्हर केलेल्या आहेत. बरोबर. चला, एक प्रश्न देते, तो म्हणजे हा. याच्यामध्ये एकूण त्रिकोणांची संख्या किती हे तुम्हाला सांगायचंय कमेंट मध्ये. 4 6 5 8. हा झाला एक होमवर्कचा प्रश्न. आणि अजून एक होमवर्कचा प्रश्न देते. हा द मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न आहे. शेजारील आकृतीतील एकूण चौरसांची व चौकोनांची
संख्या अनुक्रमे किती आहे, पर्याय चौथा यापैकी आहे, त्यामुळे जर फक्त चौरसाचं उत्तर किंवा चौरसाचं उत्तर काढून प्रश्न येत असेल तर तसं करू नका. पूर्ण चौरस पण काढायचे आहे, चौकोन पण काढायचे आहे, तेव्हाच फायनल उत्तर द्यायचं आहे आपल्या कमेंटमध्ये. ठीक आहे. आता बरेचसे प्रश्न आहेत जे काही सगळेच्या सगळे एका दिवसामध्ये घेता येत नाहीत. मग आता थांबते. लेक्चर आवडलं असेल तर नक्की लेक्चरला लाईक करा, लेक्चरला शेअर करत चला. आपल्या टिकर मराठीच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्यांना बॅच लावायची असेल अशांनी आपल्या ऑफिशियल नंबरवर कॉन्टॅक्ट करा. नंबर आहे 8233007373. बाकी कमेंट मध्ये तारीफ करू शकता. चला थांबते. जय हिंद, बाय बाय, टेक केअर, हॅव अ ग्रेट डे, बी हॅपी, बी पॉझिटिव्ह, बी कॉन्फिडंट. काळजी घ्या सगळ्यांनी. जय हिंद.